आणि जिल्ह्यांमध्ये आज काय घडलं तेही आपण पाहूया। कोल्हापुरात गावगुंडांच्या विरोधात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं सर्च ऑपरेशन, 100 पेक्षा अधिक पोलिसांचा सहभाग। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता। अवकाळी पावसामुळे शेतीवर परिणाम। रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे आंब्याची बाग धोक्यात। ढगाळ हवामानामुळे बुरशी लागून मोहोर काळपटला। वारंवार फवारणीमुळे आंब्याचं उत्पादन खर्च देखील वाढणार। वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील धनज येथे शेतकऱ्यांना 3 एकर पपईवर फिरवला ट्रॅक्टर। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून टोकाचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये घरामध्ये साठवणूक केलेल्या कापसाला गीड। कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कापूस घरामध्येच पडून कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यामधील अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळीनं बळीराजाची चिंता वाढवली। गोंदियाच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी। जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। अवकाळीमुळे शेतीचं नुकसान। ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम। अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीत कांदा लिलाव बंद। नाशिकमध्ये नव्या मोटार कायद्याच्या विरोधामधील संपानंतर वाहन चालक कामावर रुजू। पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी प्रकल्पातून इंधन भरण्यास सुरुवात। आतापर्यंत सुमारे 150 टँकर पेट्रोल, डिझेल घेऊन राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रवाना।